आज आहे 4 नोव्हेंबर आणि आजपासून लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये 16वा प्लस 17वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र टाकण्यात येणार आहे. तर ज्या ज्या महिलांना पैसे आले तर त्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात आणि किती रुपये आले. सर्व लाडक्या बहिणी जे पात्र महिला आहे त्यांना सर्वांना समजायला पाहिजे की सरकारने किती रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये टाकलेले आहे. आता सविस्तर तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहे, त्यासाठी कुठेही स्किप करू नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघा. लाडकी बहीण योजनेमध्ये ऑक्टोबरचा हप्ता लांबणार असे खूप सारे बाहेर तुम्हाला ऐकायला मिळणं होतं. पण आता तुम्हाला आजपासून लाडक्या बहिणींनो 16वा प्लस 17वा हप्ता दोन्ही हप्ते एकत्र दिले जाणार आहे. तर ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही, नोव्हेंबर महिन्याचा पहिला आठवड्या वीक आला तरीसुद्धा हप्ता जमा झालेला नाही. तर कालच अदितीताई तटकरे यांनी ट्विट करून सांगितलं आहे की आजपासून म्हणजे 4 नोव्हेंबरपासून तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र टाकण्यात येणार आहे. कारण हे आहे की आता इलेक्शन जवळ आलेलं आहे, संचारबंदी चालू होईल, तर त्या पिरियडमध्ये एक्स्ट्रा म्हणजे एक हप्ता एक्स्ट्रा देण्याची त्यांची आता रणनीती चालू आहे. कारण लास्ट टाईमसुद्धा संचार बंदीच्या टायमिंगमध्ये 2 हप्ते एकत्र दिले होते, तर तसंच ह्या टायमिंगमध्ये पण करणार आहे. तर ऑक्टोबर हप्त्याची प्रतीक्षा अजूनही लाडक्या बहिणीला लागून राहिलेली आहे. आता मोठी माहिती समोर आलेली आहे की लाडक्या बहिणीला दर महिने 1500 रुपये हप्ता मिळतो. आता नोव्हेंबर महिना उजाडला तरी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता लाडकी बहिणींना मिळालेला नाही, त्यामुळे लाडक्या बहिणींना संताप झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता होता तोच आलेला नाही आहे असं म्हटलं गेलेलं आहे. पण ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आता एकत्र देण्यात येणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही हप्ते एकत्र देणार आहे. तर आता ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्यावर मी तुम्हाला आता सांगितलं की ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो आता म्हणजे आजपासून वितरण सुरू होणार आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर दोन्ही एकत्र दिले जातील. म्हणजे संचारबंदी जर चालू झाली तर त्या अगोदर हे दोन्ही हप्ते देऊन टाकणार आहे. सरकारने असं नक्कीसुद्धा केलेलं आहे. आणि तेवढा जे रक्कम वाटप प्रक्रिया होती, जे रक्कम मिळायला पाहिजे सरकारला, GR पास केला आहे त्यामध्ये 4 करोडपेक्षाही जास्त रक्कम पास झालेली आहे. म्हणजे 2 महिन्याचे हप्ते 3000 तुमच्या खात्यामध्ये एकत्र जमा होणार आहे असं GRमध्ये दाखवलेलं होतं. तुम्हाला GR लास्ट आता व्हिडिओ झाला त्यामध्ये मी GRसुद्धा सांगितलं होता की किती रक्कम पास झालेली आहे, तर त्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे. म्हणून आता कोणताही फसवाफसवीचे काम इथे होणार नाही आहे. दोन्ही हप्ते एकत्र देण्यात येणार आहे. ज्या ज्या महिला पात्र आहेत त्या महिलांना. तर काळजी करू नका. अजूनसुद्धा हा जो हप्ता आहे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर तुम्हाला EKYC न करता तुम्हाला मिळणार आहे. पण ही जी तारीख आहे 18 नोव्हेंबर ही लास्ट तारीख आहे आणि ह्या तारीखच्या आतच लाडक्या बहिणींनी एक EKYC करून घ्यायची आहे. EKYC केल्यानंतरच तुम्हाला आता पैसे येतील. नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जे काही ही वाटप प्रक्रिया आहे, जे हप्ता आहे तो मिळतील. पण त्यानंतर जे डिसेंबर आहे, डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला असाच मिळणार नाही. त्यासाठी तुमची EKYC झालेली असायला पाहिजे. म्हणून लाडक्या बहिणींनो अजूनसुद्धा टाईम गेलेला नाही. आज आहे 4 तारीख, अजून 14 दिवस आहे. 14 दिवसामध्ये तुम्ही EKYC करू शकता किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊनसुद्धा तुम्ही EKYC इझिली करू शकता. तर प्लीज तुम्हाला हप्ते पाहिजे नसेल, तुम्ही निकषात बसत आहात, नियमात बसत आहात, तर EKYC करून घ्या, ज्या करून तुम्हाला हप्ते चालूच राहतील. तर मात्र महाराष्ट्रात महानगरपालिका, नगर परिषद अशा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक येत्या काही दिवसात जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आचारसंहिता चालू होईल आणि या दरम्यान कोणतेही शासकीय योजनेअंतर्गत आर्थिक मदत देऊ शकत नाही. तेव्हा लाडकी बहीण योजना ऑक्टोबरचा हप्ता पुढील 8 दिवसा मिळण्याची शक्यता आहे. तर आता ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आचारसंहिता लागायच्या अगोदरच तुम्हाला हप्ते मिळून जाणार आहे.
तर आता ज्या महिलांनी ई-के-वाय-सी केलेलं नाही त्यांना एक अडचणी येत आहे. ज्या महिलांना वडीलसुद्धा नाही आहे, पतीसुद्धा नाही आहे, तर तशा महिलांनी कोणाचा आधार कार्ड टाकायचा, नंबर टाकायचा किंवा ज्या महिलांना म्हणजे वडील ऑफ झाले आणि नवऱ्यासंगती घटस्फोट झाला आहे, तर तशा महिलांनी काय करायचं? आणि जी मुली 18 अप झालेली आहे आणि त्या वयामध्ये त्यांचे वडील वारलेले आहे, तर तशा मुलींनी कोणाचं आधार कार्ड टाकायचं? तर हा एक प्रश्न उद्भवत होता. म्हणून कित्येक महिलांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे. तर त्या संदर्भात आता सरकारने सुद्धा सांगितलं आहे की घरामध्ये जे पुढारी आहे, जसे आई आहे, बहीण आहे, भाऊ आहे, तुम्ही त्यांचेसुद्धा आधार कार्ड टाकून ई-के-वाय-सी कंप्लीट करू शकता. म्हणून ई-के-वाय-सी करणं आवश्यक आहे. ज्या महिलांचे असे प्रॉब्लेम येत आहे, तर त्यांनी सायबर कॅफेमध्ये जाऊन नक्की तुम्ही ई-के-वाय-सी करू शकता. तर हा पण तोडगा एक काढलेला आहे, पण अजून कन्फर्म सांगितलं नाही आहे, पण अशी चर्चा होत आलेली आहे. तर तुम्ही ह्या प्रकारे ई-के-वाय-सी करू शकता. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत लाभ घेणाऱ्या महिलांना ई-के-वाय-सी बंधनकारक आहे. यासाठी लाडक्या बहिणीने धडपड सुरू असताना आता ई-के-वाय-सी करताना पती व वडीलचे आधार कार्ड घेण्याची नवीन अट काहींना चाकट ठरत आहे. परंतु ज्या महिलांना वडील वारले आहे, पती हयात नाही किंवा घटस्फोट झाला आहे, अशा महिलांनी अडचणी झालेल्या आहेत. तर हे मी सॉल्व केलेलं आहे. आता एक दुसरा प्रश्न हे येत आहे की ज्या महिला ई-के-वाय-सी करूनसुद्धा त्यांना ह्या योजनेमधून बाद केले जाईन किंवा ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांचे हप्ते बंद होईल. तर कोणाकोणाचे होणार आहे? ज्यांच्याकडं 4 चाकी वाहन आहे, जे IT रिटर्न भरत आहे, जे सरकारी नोकरी करूनसुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेत होते, ज्यांच्या घरामध्ये जे ML आहे किंवा राजकारणामध्ये आहे, तशा महिलासुद्धा लाभ घेत होते. तर तशा महिलांनी ई-के-वाय-सी केल्यानंतर त्यांचे हप्ते बंद होणार आहे. आणि तशा महिलांना ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे, तर तशा महिलांकडून हे आतापर्यंत जेवढे हप्ते दिलेले आहे, तेवढे हप्ते वसूल करून घेणार आहे, असं सरकारने स्वतः म्हटलेलं आहे. म्हणून ज्या महिला तुम्हाला असं वाटते की आम्ही निकषात बसत नाही आहोत किंवा आम्ही पात्र नाही आहोत, तर तुम्ही हे ई-के-वाय-सीच्या नादी लागूच नका. नाही तर तुमच्यावर कार्यवाही तर होणार आणि तुमच्याकडून ते पैसेसुद्धा वसूल करून घेणार आहे, असं सरकार म्हणत आहे. कारण खूप मोठा आकडा आपल्यासमोर दिसून आलेला आहे. आत्तापर्यंत मागेच 1-2 महिन्या अगोदरच 26 लाखापेक्षाही जास्त महिला अपात्र झालेल्या आहे. आता तुम्ही विचार करा, 26 लाख महिलांनी आतापर्यंत किती हप्ते घेतले आणि किती लाभ घेतलेला आहे. तर तशा महिलांकडून पैसे वसूल करण्याची प्रक्रियासुद्धा चालू होणार आहे. ते कशा प्रकारे होणार आहे? तर त्यांचं अकाउंट जे आहे, बँक अकाउंट, ते फ्रीज करून टाकणार आहे सरकार. आणि फ्रीज केल्यानंतर त्यांना काही ना काही करून ते जी अमाऊंट घेतलेली आहे ती चुकवायलाच लागणार आहे. सरकारने एक नवीन नियम आणलेला आहे. तर आजचा व्हिडिओ खूप जास्त महत्त्वाचा असल्यामुळे जास्तीत जास्त पुढे प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत आपला व्हिडिओ पोचवत राहा आणि ही जी महत्त्वाची माहिती आहे ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोचायला पाहिजे. आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो, एन्जॉय करा आणि अशीच नवीन नवीन अपडेट तुम्हाला डेली बघायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू. जय हिंद.